लढवय्या सामाजिक कार्यकर्त्या शैलजाताई स्वतःसाठी कोणीही जगतं, पण समाजासाठी स्वतःचं आयुष्य झोकून द्यायला जिगरा लागतो, जिगरा. आणि हेच जिगरबाज काम करणाऱ्या शैलजाताई शांतवन भिंगारदेवे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. शैलजाताई यांना समाजासाठी आपले आयुष्य समर्पित करण्याचा वारसा आपल्या घरातूनच मिळाला. महाराष्ट्र राज्य सरकारचा दलित मित्र पुरस्काराचे मानकरी असलेले ॲडव्होकेट बजरंग भिंगारदेवे यांच्या विचारांचा पगडा शैलजाताई यांच्यावर आहे. जगदविख्यात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी त्यांची राणबोका ही कादंबरी ज्यांना समर्पित केली ते मुंबई हायकोर्टाचे प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट बजरंग चंद्रू भिंगारदेवे हे त्यांचे सासरे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत शैलजाताईंनी समाजातील गोरगरिबांचे भले करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, पण आपल्या घराकडेही किंचितही दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यामुळेच त्यांचा मुलगा आज इलेक्ट्रिक इंजिनियर बनून पुणे येथे व्यवसायात स्थिरावला आहे. त्यांची मुलगी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात विद्यार्थी घडवण्याचे कार्य करीत आहे. सतत हसतमुख, मन मिळावू, उत्साही असणाऱ्या ताई तितक्याच संवेदनशील मनाच्या देखील आहेत. त्यांची संवेदनशीलता त्यांच्या लेखणीतून दिसून येते. कविता, चारोळी, ललित लेख इत्यादी अनेक साहित्य प्रांतात त्यांनी लेखनाची कला सिद्ध केली आहे. आपल्या शब्दांच्या माध्यमातून समाजातील विविध जटिल समस्यांवर वर्मी घाव घातले आहेत. त्या जेवढ्या उत्तम साहित्यिका आहेत तेवढ्याच उत्कट वाचक देखील आहेत. वेळ उपलब्ध असेल त्यावेळी सतत नवनवीन विषयावरील पुस्तके वाचण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आयुष्यात कधीही कुठल्या पुरस्काराची अपेक्षा न बाळगता दिवस रात्र समाजाप्रती विधायकतेने कार्यरत राहणाऱ्या शैलजाताईंचे घर मात्र पुरस्कारांनी भरून गेले आहे. अनेक पुरस्कार, भरपूर प्रमाणपत्रे ही त्यांची खरी कमाई असल्याचे त्या नमूद करतात. हे सर्व सहज होत नाही, त्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो, त्याग करावा लागतो. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे स्मृती राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार, राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार, युवा शक्ती सामाजिक संस्था सांगली राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार हे त्यापैकी काही पुरस्कार. बालमनाचा आढावा घेण्यासाठी शैलजाताईंनी केजी आणि मॉन्टेसरी प्रशिक्षण देखील पूर्ण केले आहे. त्यामुळे त्या लहानग्यांच्या मनाचा थेट ठाव घेत त्यांना बोलके करतात. समाजातील दुर्बल घटक असणाऱ्या महिलांसाठी विविध प्रकारची प्रशिक्षणे जसे की मेणबत्ती, अगरबत्ती तयार करणे आदी आयोजित करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे पवित्र कार्य शैलजाताईंनी केले आहे. आपण समाजाचा एक घटक आहोत या जाणीवेने वृक्षारोपण, रक्तदान आदी शिबिरांचे आयोजन केले. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आरोग्य शिबिरे व व्यक्तिमत्व शिबिरासारख्या अनेक उपक्रमात सहभाग घेतला आहे. लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यामध्ये शैलजा भिंगारदेवे यांनी योगदान दिले. अखिल महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती अध्यक्ष, जनसेवा प्रतिष्ठान संस्था सदस्य, इंदिरा सेवाभावी संस्था संस्थापिका अशा विविध संस्थेत पदाधिकारी म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. शासकीय विविध उपक्रम, आपत्कालीन परिस्थितीमध्ये हिरिरीने सहभागी होणाऱ्या महिला म्हणजे शैलजा भिंगारदेवे. कोणतेही समाज उपयोगी कार्यक्रम असले आणि शैलजाताईंना निरोप गेला की त्या उपस्थित राहतातच. कुठे अन्याय झालाय, कोणावरती संकट आले असे कळले की त्या ठिकाणी उपस्थित राहून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करणारे व्यक्तिमत्व म्हणून शैलजाताईंचे नाव अग्रभागी असते. विटे शहर परिसरातील अनेक सामाजिक कामात त्यांनी वाटा उचलला आहे. वयाची 60 उलटून गेल्यानंतरही मॅडम सतत कार्यमग्न असतात. विटा आणि परिसरातील विविध संस्थांमध्ये त्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी देखील आपल्यातून सकारात्मक असलेल्या शैलजाताई शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी झटत राहण्याचा मानस व्यक्त करतात. निराधार व आश्रितांसाठी वृद्धाश्रम, अनाथाश्रम निर्माण करणे व वंचितासाठी शिक्षणाची सोय करण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
आदरणीय ताई, तुम्हाला क्रांती परिवारातर्फे पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. आपला होणारा सन्मान हा अनेक सर्वसामान्य महिलांचा सन्मान आहे. आपणास उत्तम दीर्घायुष्य लाभून समाजासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपणाकडून असंख्य महिलांना प्रेरणा मिळावी हीच सदिच्छा.